हॉर्मुझ सुरू करण्याबाबतही आम्ही संवाद साधला। हॉर्मुझमधून भारतीय जहाजे सुरक्षित यावीत यासाठी प्रयत्नशील। पंतप्रधान मोदींचं संसदेत निवेदन। तर आखाती देशांमधील संकट मानवतावाद विरोधी आहे, मोदींचं वक्तव्य। इंधनाच्या कोणत्याही एका स्रोतावर अवलंबून राहणार नाही। शक्य तिथून गॅस आणि तेलाचा पुरवठा भारताला व्हावा यासाठी प्रयत्नशील। भारतात 41 देशांतून इंधन आयात केलं जातं। संसदेत मोदींची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आज भोंदूबाबा खरात प्रकरणी सभागृहात निवेदन करणार। त्याआधी फडणवीसांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराज देसाईंची बैठक। विधिमंडळाच्या सीएम कार्यालयात चर्चा। भोंदूबाबा अशोक खराची एसआयटी चौकशी पूर्ण। अशोक खरातला मेडिकलला नेलं, थोड्याच वेळात कोर्टात नेणार। भोंदूबाबा अशोक खराची पोलीस कोठडी संपली असून त्याला आता नाशिक जिल्हा कोर्टात हजर केलं जात आहे। भोंदूबाबा खरात प्रकरणी पत्रकार दत्ता खेमनर पुरावे सादर करणार। श्रीरामपुरातील पत्रकार दत्ता खेमनर यांनी 1 वर्षापूर्वी खराची बातमी दिली होती। एसआयटी पथकाकडून दत्ता खेमनर यांची चौकशी होणार। भोंदूबाबा टोळीवर मकोका लावण्याची तृप्ती देसाईंची मागणी। मिरगावात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेणार। खरात 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता, तृप्ती देसाईंचा दावा। नाशिकमधील भोंदू अशोक खराच्या अडचणीत मोठी वाढ। खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्हे दाखल। पीडित महिलांना तक्रार करण्यासाठी शासनाकडून हेल्पलाईन नंबरही जारी। लोकसभा निवडणुकीवेळी अलिबागमध्ये कार्यक्रमावेळी माझ्या बोटाला दुखापत। विकास लवांडेंच्या आरोपांवर तटकरेंचं स्पष्टीकरण। तर चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल, तटकरेंची माहिती। तटकरेंच्या बोटालाही दरवाजात अडकूनच दुखापत। मोठा योगायोग। रुपाली चाकणकर आणि तटकरेंच्या बोटाला लागल्याच्या प्रतिक्रियांवरून सुषमा अंधारेंचा टोला। दरवाजा लावताना चाकणकरांच्या बोटाला जखम झाली होती। चाकणकरांचे फोटो चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहेत। धायरीमधील कार्यकर्त्यांचा दावा। रुपाली चाकणकरांनी कार्यकर्त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय। कार्यकर्ता म्हणतो चाकणकर त्या दिवशी आमच्याकडे आरतीसाठी आलेल्या। चाकणकर म्हणतात मी त्या दिवशी अजितदादांसोबत दौऱ्यावर होते। काय खरं काय खोटं ईशानेश्वराला आणि त्या खरातलाच माहीत। चाकणकरांच्या बोटाला लागल्याच्या चर्चांवरून अंधारेंची टीका। अशोक खरात प्रकरणातील मंत्री अधिकाऱ्यांची नावं समोर आली पाहिजेत। खासदार संजय राऊत यांची मागणी। खरात प्रकरणात अजून बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या बाकी। राऊतांचा हल्लाबोल। नाशिकमध्ये सनदी अधिकाऱ्याच्या कुटुंबासोबत खरातची मालमत्ता असल्याचं समोर। सनदी अधिकाऱ्याच्या पत्नीचा खरात कुटुंबियांसोबत सातबारा। पाथर्डी शिवारातील 40 गुंठे जागेचा सातबारा समोर। आयकर विभागाकडून चौकशी सुरू। मिरगावातील श्री शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा मोठा खुलासा। 2024 मध्ये संस्थानाची मालमत्ता 96 लाखांवर, तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81,00,000 पोहोचली। ऑडिट रिपोर्टमधून माहिती समोर। नाशिकमध्ये खरात प्रॉपर्टी डेव्हलपमेंट ऑफिसच्या आड भोंदूगिरी करायचा। जमिनीचे व्यवहार दाखवून भाविकांना बोलावलं जात असल्याचा आरोप। तोटके सांगण्यासाठी नावाखाली महिला भक्तांना टार्गेट केल्याचा गंभीर आरोप। सरकारकडून भोंदूबाबा खरात प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती। सूत्रांची माहिती। अजय मिसर याआधी मालेगाव बॉम्बस्फोट, दादर बॉम्बस्फोट प्रकरणातील सरकारी वकील होते। नाशिकच्या मिरगावमध्ये भोंदूबाबा अशोक खरात विरोधात संतापाची लाट। अशोक खरातला गावबंदी करण्याचा ठराव मांडला जाणार। ईशानेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा कारभार ग्रामस्थांच्या हातात देण्याची मागणी। शिर्डी विमानतळाजवळ काकडी गावात खरातनं कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याची चर्चा। काकडी गावात राहता तालुक्यातील काकडी गाव हे खरातचं आजोळ असल्याचं कळतंय। बच्चू कडूंनी भोंदूबाबा खरातची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल। भाजपात मंत्री व्हाल तेव्हा इथे या, खरातनं दिला होता बच्चू कडूंना सल्ला। बच्चू कडूंचा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती। एखाद्या कार्यकर्त्यांनी आम्हाला तिथे घेऊन गेलं तर त्या बाबानं काय केलंय ते आम्हाला काय करणार। बच्चू कडू यांचं वक्तव्य। तसं तर खूप जणांसोबत भोंदूबाबाचे फोटो। बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। दोषींवर कारवाई करण्याचे कोर्टाचे आदेश। मात्र कारवाई नाही। दोषींच्या चुकीमुळे हत्याकांडातील निर्दोष दुसरा आरोपी सुटला।
सीपी तुषार दोषींवर मृत अश्विनी बिंद्रेंच्या पतीचे गंभीर आरोप। या तुषार दोषीची सरकारनं राष्ट्रपती पदकासाठी शिफारस केली। पद्मश्री पोपटराव पवारांच्या गाडीची भुंदूबाबा अशोक खरातकडून पूजा। गाडीची पूजा करताना दीपक केसरकर, रुपाली चाकणकरही उपस्थित। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा। अशोक खरातशी संबंध असल्यानं केसरकरांनी राजीनामा द्यावा आणि त्यांची एसआयटी चौकशी करावी, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी। नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड। तुर्की मधाच्या नावाखाली खरातकडून अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती। 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकली जायची। खरात प्रकरणानंतर अनिसच्या मुक्ता दाभोलकर पोलीस महासंचालकांची भेट घेणार। अनिस प्रत्येक जिल्ह्यातील भोंदूबाबांची यादी पोलीस अधिकाऱ्यांना देणार। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराज देसाईंमध्ये बैठक। सातारा जिल्हा परिषदेतील राडा आणि तुषार दोषींच्या निलंबनाच्या मागणी संदर्भात बैठकीत चर्चा। सभापतींच्या स्थानावरून परिस्थिती अनुरूप निर्देश देऊ शकतात, मात्र एखादा निर्देश दिला म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही। सभापतींच्या अधिकाराबाबत फडणवीसांचं उत्तर। सातारातील घटना स्थानिक पातळीवरील, पोलिसांचा हस्तक्षेप योग्य नाही। मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील, तटकरेंची प्रतिक्रिया। तर शिंदे फडणवीसांच्या बैठकीचा अधिकृत माहिती नाही, तटकरेंचं भाष्य। सातारात जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राची तऱ्हा। सरकारमधले मित्रपक्ष फार काळ एकत्र राहणार नाहीत। राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। भाजपच्या मंत्र्याने तुम्हाला साताऱ्याच्या रस्त्यावर चोपलं, राऊतांची शंभूराज देसाईंवर टीका। सरकारमधल्या लोकांनाच धक्काबुक्की होते, हे लज्जास्पद। साताऱ्यातील घटना म्हणजे लोकशाहीची हत्याच। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी, सुप्रिया सुळे यांची मागणी। नीलम गोऱ्हेंना अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा अधिकार काय? संजय राऊतांचा सवाल। खुर्चीवर बसून तुम्ही मनमानी निर्णय घेऊ शकत नाहीत, संजय राऊतांची टीका। राष्ट्रवादीच्या आमदारांची आज देवगिरी निवासस्थानी बैठक। संध्याकाळी 7 वाजता देवगिरीवर सुनेत्रा पवार आमदारांशी चर्चा करणार। महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत चर्चेची शक्यता, सूत्रांची माहिती। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मवियातील नेत्यांची भेट घेणार। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। महिलांबाबत असं वक्तव्य करणं निषेधार्ह। मतदारसंघात गायकवाडांकडून दमदाटी केली जाते, श्वेता महाले यांची प्रतिक्रिया। वडाळ्यात भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाडांचं कार्यालयाची तोडफोड। सराईत गुन्हेगार कैलास पठारेनं कार्यालयात तोडफोड केल्याचं समोर। तोडफोड केल्यानंतर कैलास पठारे फरार, पोलिसांकडून शोध सुरू। नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या युवा सेनेची आढावा बैठक। गाव तिथे युवा सेनेची शाखा स्थापन करावी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विपुल पिंगळे यांच्या सूचना।